See this question now. Question number 6. There are 7 English, 5 Marathi, and 4 Hindi books. Number of ways in which they can be arranged on a shelf so that books of the same language are together. Books of the same language are together. Yes. There are total how many books? 16. 16 books are there. Okay. 16 बुक्स जर आपल्याला शेल्फमध्ये अरेंज करायचे विदाउट एनी कंडिशन, सो हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ वेज? 16 factorial. 16 फॅक्टोरियल. 5 10 factorial into 5 factorial into 4 factorial. येस, दॅट्स द करेक्ट आन्सर. कारण 7 इंग्लिशचे रिपीटेड आहेत, रिपिटेशन आहे. 5 मराठी रिपीटेड आहे आणि 4 हिंदी या प्रकारे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे रिपिटेशन्स ऑब्वियसली आहेत. सो टोटल नंबर ऑफ वेज विदाउट एनी कंडिशन 16 फॅक्टोरियल डिवायडेड बाय इंग्लिशचे 7 आहेत, मराठीचे 5 आहेत आणि हिंदीचे 4 आहेत. ओके. पण आता यामध्ये कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन आहे पहा. number of ways in which they can be arranged on a shelf so that books of the same language are together. Books of the same language are together. ते बुक्स अशा प्रकारे अरेंज करायचे आहेत की सेम लँग्वेजचे बुक्स हे टुगेदर यायला पाहिजे. आणि ह्या सेममुळं सगळं कन्फ्युजन आहे. लँग्वेज सेम आहे पण बुक्स सेम आहेत असं म्हटलंय का? लँग्वेज सेम आहे पण त्या लँग्वेजचे बुक्स पण सेम आहेत असं म्हटलंय का? नाही म्हटलेलं. मग जर बुक्स सेम नसतील तर याची गरज आहे का? तुम्हाला जे क्वेश्चन्स ट्राय करण्यासाठी अगोदर दिले जातात ते यासाठी दिले जातात की मायनर थिंग असतात, त्यात कन्फ्युजन होतं. रिपिटेशन ही कन्सेप्ट बरोबर आहे पण ती इथं ॲप्लिकेबल नाही आहे. जर इंग्लिशचे 7ही बुक्स एकसारखे असते तर हे घ्यावंच लागेल. मराठीचे 5ही बुक्स एकसारखे आहेत तर हे घ्यावं लागेल. हिंदीचे 4ही बुक्स एकसारखे आहेत म्हणजे एकच बुक 7 कॉपीज त्याच्या असतील, एकच बुक मराठीचं त्याच्या 5 कॉपी असतील तर हे डिव्हिजन घ्यावं लागेल. पण असं काहीही मेन्शन केलेलं नाही. इंग्लिश या लँग्वेजचे 7 पुस्तक आहेत, आपल्याला ते डिस्टिंक्टच गृहीत धरावं लागतील. मराठी या लँग्वेजचे 5 आहेत आणि हिंदीचे 4 आहेत.
ते डिफरंट असू शकतील, नो डाऊट आहेत. त्यामुळे हे डिव्हाइड इथं घ्यायची गरज नाही. क्लिअर झाला पॉईंट. हे जे सेम आहे हे पुढं आहे, ह्या सेमचा वापर काय आहे ते पुढं आहे. त्यामुळे टोटल नंबर ऑफ वेज एवढे होणार नाहीत, यात फक्त 16 फॅक्टोरियल एवढंच येईल. क्लिअर झाला पहिला पॉईंट टोटल नंबर ऑफ वेजचा. ओके, आता आपण बघू कंडिशन काय. कंडिशन काय की हे 16 बुक्स आपल्या शेल्फवरती अरेंज करायचेत. अरेंज करत असताना एका लँग्वेजचे जे बुक्स आहेत ते एकत्र यायला पाहिजे, टुगेदर यायला पाहिजेत. सेम लँग्वेजचे बुक्स टुगेदर यायला पाहिजेत. टुगेदरसाठी आपण काय करत असतो, येस, ग्रुप. बरोबर आहे. टुगेदरसाठी आपण काय करतो, ग्रुप करणार. म्हणजे आपण काय करणार, आधी पहा, आधी इंग्लिशचे हे 1 2 3 4 5 6 आणि 7, 1 2 3 4 5 6 7 हे इंग्लिशचे 7 बुक्स एकत्र गठ्ठ्यात बांधून ठेवणार. एक ग्रुप झाला. आपल्याला काय करायचं आहे, ह्या बुक्सला शेल्फमध्ये अरेंज करायचं आहे, पण इंग्लिशचे सगळे एकत्र राहायला पाहिजेत. त्यानंतर मराठीचे सगळे एकत्र राहायला पाहिजेत. मराठीचे 5 बुक्स 1 2 3 4 5 हे मराठीचे 5 बुक्स यांचा एकत्र ग्रुप केला म्हणजे गठ्ठा बांधून ठेवला एक. आणि हिंदीचे किती बुक्स आहेत, 4. हिंदीचे 4 बुक्स आहेत. लाईकवाईज हे 7, हे 5 आणि 4 3 ग्रुप झाले. आपल्याला हे सेल्फमध्ये अरेंज करताना आधी ग्रुपची अरेंजमेंट करावं लागेल. म्हणजे शिफ्ट करताना हा इकडे, हा इकडे, किंवा हा इथे, हा इथे, हा याच्या जागी, हा याच्या जागी. बरोबर आहे. या ग्रुपच्या अरेंजमेंट आधी होतील. मग 3 ग्रुप अरेंज करायचे आहेत. त्याचे नंबर ऑफ वेज किती, बरोबर आहे. आधी आपल्याला हे 3च अरेंज करायचे. म्हणजे आधी आपण त्या शेल्फमध्ये, ही शेल्फ आहे सपोज, आधी इंग्लिशचा गठ्ठा इथे ठेवला, मराठीचा इथे ठेवला, हिंदीचा इथे ठेवला, किंवा इथे मराठी लिहिला, इथे इंग्लिश लिहिला, इथे हिंदी टाकला. हे 3 गठ्ठे आपण त्या त्या ठिकाणी टाकून ठेवले. ओके. हे 3 गठ्ठे अरेंज करण्याचे नंबर ऑफ वेज म्हणजे काय झाले, 3 फॅक्टोरियल. त्यानंतर आपण काय करणार, हे जे 7 जण आहेत एका ग्रुपमधले लोक आपसात जागा बदलू शकतात ना, बरोबर आहे का. म्हणजे हे जे 7 पुस्तक आहेत हे आपसात जागा बदलतील. म्हणजे आता यांची अरेंजमेंट एवढ्यातल्या एवढ्यातच होणार, ते इकडे मराठीत नाही जाणार. या 7 जणांची आपसात अदलाबदल होऊ शकते जागेची. म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज किती आले, 7 फॅक्टोरियल. सिमिलरली या मराठीच्या 5 बुक्सची आपसात अदलाबदल होऊ शकते जागेची. म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज 5 फॅक्टोरियल. आणि हिंदीच्याही 4 बुक्सची आपसात अदलाबदल होऊ शकते. त्याचे नंबर ऑफ वेज 4 फॅक्टोरियल. मल्टिप्लिकेशन येणार कारण आपण अँड म्हणतोय. आधी हे अरेंज करणार ग्रुप आणि मग प्रत्येक ग्रुपमधली आपसात बुक्स इंटरचेंज. कुठलं ऑप्शन आहे हे,
C3 यांचा आपण मल्टिप्लिकेशनमध्ये तर व्हॅल्यू सेम येणार, क्रम बदलला, हा आधी लिहिला हा नंतर लिहिला तरी. गॉट दिस? लक्षात आलंय? Yes, sir. हो सर. Then next one, how many number of ways in which a team of 11 players can be selected from 22 players, including 2 of them and excluding 4 of them. या प्रकारचा क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. फक्त त्यामध्ये डिफरन्स हा होता की 11 प्लेयरमधून सिलेक्ट करायचे होते. संख्या बदलल्या आहेत फक्त. त्यातही इन्क्लुडिंग 2 स्पेसिफाईड पर्सन्स, एक्सक्लुडिंग 2 स्पेसिफाईड पर्सन्स असं विचारलेलं होतं. मेन थिंग या परमिटेशन्सच्या किंवा कॉम्बिनेशनच्या क्वेश्चन्सवरती आपण हा विचार असा करायचा की आपल्याला हे काम सांगितलं, आपण किती कशा प्रकारे ते काम करणार हे आपण प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. आपण काय करतो, क्वेश्चन वाचतो इंग्लिशमध्ये, काहीतरी ते वेगळी अवघड कंडिशन दिसते वगैरे, काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त आपण त्याच्यावरती तेवढा वेळ, तेवढा फोकस आणि त्या प्रकारे थिंकिंग करत नाही. काय रिक्वायरमेंट आहे? How many number of ways in which a team of 11 players can be selected from 22 players? एकूण प्लेयर किती आहेत? 22. त्यातले सिलेक्ट किती करायचे आहेत? 11. काही क्रम, ऑर्डर वगैरे आहे का इथे? अरेंज करायचे का त्यांना? नाही. नाही. म्हणजे परमिटेशन वापरायचे की कॉम्बिनेशन? कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. कुठल्याच कंडिशनचा विचार न करता टोटल नंबर ऑफ वेज किती होतील? 22C11. 22C11. ओके. 22C11 म्हणजे 22 पैकी 11 जण सिलेक्ट करायचे, कुठलीही कंडिशन विचारात न घेता. आता इथे आपण कंडिशनचा जर विचार केला तर काय कंडिशन्स आहेत? एक एक कंडिशनचा विचार करू. आधी एवढाच पार्ट, पण मध्ये अँड म्हटलंय. अँड म्हटलंय म्हणजे दोन्ही कंडिशन्स एकत्रितपणेच विचारात घ्याव्या लागतील. आणि ते दोन वेगळ्या नाहीच आहेत ॲक्च्युली, ही एकच कंडिशन आहे. कंडिशन काय आहे? इन्क्लुडिंग 2 ऑफ देम अँड एक्सक्लुडिंग 4 ऑफ देम. एकच कंडिशन आहे.
म्हणजे काय, ते जे 22 प्लेयर आहेत त्यातले आपल्याला 11 प्लेयर सिलेक्ट करायचे, त्यातले 2 जण कंपल्सरीली आपल्याला त्या 11 मध्ये घ्यायचेच आहेत. जे 22 प्लेयर आहेत त्यातले 2 जण आपल्याला कंपल्सरीली घ्यायचेच आहेत. ते चांगले प्लेयर आहेत ते. ओके, ते कंपल्सरीली त्यामध्ये असलेच पाहिजेत. म्हणजे 22 जणांची टीम आहे, त्यातून 11 सिलेक्ट करायचे, त्यात 2 प्लेयर कंपल्सरीली घ्यायचेत आणि 4 एक्सक्लूड करायचेत, म्हणजे ते घ्यायचेच नाही. ते काही फॉर्ममध्ये नाही आहेत, ते काही खूप व्यवस्थित मागच्या काही मॅचेसमध्ये नाही खेळलेले, सपोज 4 नाहीच घ्यायचेत. मधले हे 2 सिलेक्ट करायचेत आणि हे 4 नाहीच सिलेक्ट करायचे. शिल्लक किती राहिले? 22 मधून हे 2 आणि 4 जर मायनस केले तर किती शिल्लक राहिले? येस, किती राहिले शिल्लक? बघा, यांची टोटल 22 येते का? मग आता हे जे 22 आहेत त्यातले हे 2 कंपल्सरीली सिलेक्ट करायचे, हे पाहिजेतच. हे 4 नाहीच घ्यायचे. 16 जण आहेत बाकीचे, त्यातले घ्यायचेत, पण टीम 11चीच व्हायला पाहिजे. मग आता 11च्या टीममध्ये 2 जण तर कंपल्सरी घ्यायचेत. यांना काही एक्सक्यूज आहे का? यांना काही ऑप्शन आहे का? यांना काही नंबर ऑफ वेज आहेत का? नाही. मग 11 जण आपला त्या 22 मधून सिलेक्ट करायचे, त्यातले हे 2 जण घेतले. समजा आपण गृहीत धरू कॅप्टन, व्हाईस कॅप्टन सिलेक्ट केले, किंवा कॅप्टन एक विकेट किपर सिलेक्ट केले आणि बाजूला सोडून दिले. ओके, क्लिअर? आता सिलेक्शन राहिलंय किती जणांचं? किती जण राहिले सिलेक्ट करायचे? 9 जण सिलेक्ट करायचे. आणखी टीम 11ची व्हायला पाहिजे. त्यातले 2 जण सिलेक्ट झाले, 22 मधले हे 2 जण सिलेक्ट झाले, म्हणजे राहिले 20. 11 पैकी 2 सिलेक्शन झालंय, म्हणजे राहिले आता 9 फक्त. ते 9 जण यातला कोणी घ्यायचं आहे का? नाही, घ्यायचा नाहीच आहे, म्हणून ते बाजूलाच काढून टाकले, त्यांना लगेच पाठवून दिलं घरीच. मग आता राहिले किती? शिल्लक राहिलेले 9 जण किती जणांमधून सिलेक्ट करायचे आहेत? मग त्याचे नंबर ऑफ वेज किती? हां, किती? 16 जणांपैकी 9 जण सिलेक्ट करायचे. 11तले 2 जण तर झाले ना फिक्स. शिल्लक राहिले फक्त 9 सिलेक्ट करायचे, आणि तेही या 16 मधूनच सिलेक्ट करायचे. हे 4 तर घ्यायचेच नाही आहेत. म्हणजे नंबर ऑफ वेज किती येणार? 16C9. काहीच वर्किंग नाही याला. 22 मधले 2 घेतले, 20 मधले 4 घ्यायचेच नाहीत, राहिले 16. 16 पैकी
11 जणांची टीम घ्यायची, त्यात 2 जण फिक्स झालेत ऑलरेडी, 9 सिलेक्ट करायचेत, 16C9 संपलं. एवढं सिंपल आहे. कळलं? येस. गॉट दिस? Yes, sir. सिमिलर क्वेश्चन आहे. There are 4 teachers and 16 students, and a committee of 5 persons is to be formed. एकूण किती लोक आहेत? 20. कमिटी किती जणांची करायची आहे? मग कुठल्याच कंडिशनचा विचार न करता टोटल नंबर ऑफ वेज किती होतील? 20C5. बरोबर आहे, कुठलीही कंडिशन विचारात न घेता. आता कंडिशन काय दिलेली क्वेश्चन मध्ये पहा. फाइंड द नंबर ऑफ वेज इन विच दिस कॅन बी डन सो ॲज टू इन्क्लूड एक्झॅक्टली 3 टीचर्स. एक्झॅक्टली 3 टीचर्स पाहिजेत, म्हणजे 5 जणांची जी कमिटी आहे, 4 टीचर्स आहेत आणि 16 स्टुडंट्स आहेत. त्या 5 जणांच्या कमिटीमध्ये 3 टीचर एक्झॅक्टली असणं आवश्यक आहेत. 3 जे आहेत ते या 4 मधले सिलेक्ट करावे लागतील ना, बरोबर आहे का? 3 टीचर जे आहेत ते या 4 टीचर पैकी सिलेक्ट करणार आपण. तीन टीचर सिलेक्ट केले, स्टुडंट किती सिलेक्ट करावे लागतील? 2च. 5 जणांची कमिटी बनवायची आहे, 3 ते टीचर पाहिजेत, म्हणजे राहिलेले 2 स्टुडंट. 3 टीचर आपण सिलेक्ट करणार 4 पैकी, म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज किती येणार? 4C3. बरोबर आहे. आणि स्टुडंट आपण 2 सिलेक्ट करणार, पण किती जणांपैकी? 16. म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज किती? 4 पैकी 3 टीचर सिलेक्ट केले, 2 स्टुडंट सिलेक्ट केले. आता फक्त कॅल्क्युलेशन. 432 अपॉन 1 2 3 आणि 16C2 16 into 15 upon 1 into 2. Two three cancel, 2 cancel, 8. Yes. Yes. 180.
480. Okay. See this question now. There are 10 lamps in a room. There are 10 lamps in a room. Each of them can be switched on independently. There are 10 lamps in a room. Each of them can be switched on independently. How many number of ways the room can be illuminated? How many number of ways the room can be illuminated? रूम मध्ये 10 लॅम्प आहेत. प्रत्येक लॅम्पचं स्विच वेगळं आहे. प्रत्येक लॅम्पचं स्विच वेगळं आहे. त्या रूम इल्युमिनेट करण्यासाठी म्हणजे त्या रूममध्ये उजेड होण्यासाठी उजेड करण्यासाठी किती नंबर ऑफ वेज आहेत असं विचारलं. यस. समजा असं इमॅजिन करा रूम मध्ये 10 लॅम्प आहेत आणि सगळे लॅम्प ऑफ आहेत. सगळे लॅम्प ऑफ आहेत. समजा त्यातला एक लॅम्प आपण ऑन केला. उजेड होईल का नाही होणार? यस. इनिशियली सगळे ऑफ आहेत. पूर्ण अंधार आहे. एक लॅम्प ऑन केला. रूममध्ये उजेड होणार की नाही होणार? होणार. होणार. समजा आपण 2 लॅम्प ऑन केले. उजेड होणार की नाही होणार? यस. होणार. तिसराही लॅम्प ऑन केला. उजेड होणार की नाही होणार? होणार. होणार. चौथाही लॅम्प ऑन केला. रूम इल्युमिनेट होणार? असंच 5, 6, 7, 8, 9, 10 एक एक बल्ब आपण ऑन करत गेलो. रूम इल्युमिनेट होणार की नाही होणार? म्हणजे एक बल्ब ऑन केला तरीही रूम इल्युमिनेट होतीये. 2 ऑन केले तरीही इल्युमिनेट होतीये. 3 ऑन केले तरीही इल्युमिनेट होतीये. बरोबर आहे.
म्हणजे आपल्याला रूम इल्युमिनेट करण्यासाठी किमान एक तरी बल्ब ऑन करावा लागणार आहे. रूम इल्युमिनेट करण्यासाठी किमान एक तरी. मग एकापेक्षा जास्त कितीही चालतील, सगळेचे सगळे 10 लावले तर भरपूर उजेड. पण एक लॅम्प जरी ऑन केला तरी सुद्धा रूम इल्युमिनेट होणार आहे. ही कन्सेप्ट आधी लक्षात घ्या. मग नंबर ऑफ पेजचं बघू. इथपर्यंत झालं क्लिअर? येस. हो. आता यामध्ये एक लॅम्प जर आपण विचारात घेतला, त्या स्विचमध्ये 2 पोझिशन असतात, किंवा कुठलाही लॅम्प जर आपण विचारात घेतला तर त्याच्यात 2 सिच्युएशन आहेत. एकतर तो लॅम्प ऑन असू शकतो किंवा ऑफ असू शकतो. बरोबर आहे का? कुठल्याही लॅम्पसाठी 2 पैकी एक कंडिशन पॉसिबल आहे. कुठल्याही लॅम्पसाठी 2 पैकी एक कंडिशन पॉसिबल आहे. एकतर तो ऑन असेल किंवा ऑफ असेल. बरोबर? म्हणजे एखादा लॅम्प आपण जर गृहीत धरला तर तो एकतर ऑन असणार किंवा ऑफ असणार. दोन्ही पैकी एक कंडिशन तो सॅटिस्फाय करणार. म्हणजे एका लॅम्पसाठी समजा आपण असं गृहीत धरा की एका रूममध्ये 2च लॅम्प आहेत, L1 आणि L2 असे 2च लॅम्प आहेत. एका लॅम्पचा जर विचार केला आपण तर तो एकतर ऑन असेल किंवा ऑफ. या 2च कंडिशन पॉसिबल आहेत. पण जर 2 लॅम्प असतील तर काय कंडिशन पॉसिबल आहेत? एकतर दोन्ही लॅम्प ऑन असतील किंवा पहिला लॅम्प ऑन दुसरा ऑफ, किंवा पहिला ऑफ दुसरा ऑन, किंवा दोन्ही ऑफ. या 4 पेक्षा वेगळी सिच्युएशन येणार का? येस. एका रूममध्ये समजा 2 लॅम्प आहेत, 2च आहेत, 10 नंतर बघू, 2च लॅम्प आहेत. त्यांच्या काय काय सिच्युएशन पॉसिबल आहेत? सगळ्या पॉसिबल सिच्युएशन विचारात घेतल्या आपण तर ते ह्या 4च येतील. बरोबर? लक्षात येते का नाही? समजा L1, L2, L3 असे 3 लॅम्प आहेत. तर काय काय पॉसिबिलिटीज आहेत त्या 3 लॅम्पसाठी? किती पॉसिबिलिटी होती? समजा आपण ऑन म्हणजे 1 आणि ऑफ म्हणजे 0 असं गृहीत धरू. म्हणजे हे प्रत्येक वेळी ऑन ऑफ लिहायची गरज नाही. 1 म्हटलं की ऑन
झिरो म्हटलं की ऑफ. आता बघा काय काय शक्यता आहेत. एकतर तिन्ही लॅम्प ऑन असतील किंवा पहिला ऑन आहे, दुसरा ऑन आहे, तिसरा ऑफ आहे, किंवा पहिला ऑन आहे, दुसरा ऑफ आहे, तिसरा ऑन आहे, किंवा पहिला ऑन, दुसरा ऑफ, तिसरा पण ऑफ. और पहिला ऑफ, दुसरा ऑन, तिसरा पण ऑन. पहिला ऑफ, दुसरा ऑन, तिसरा ऑफ. ही प्रत्येक कंडिशन आहे, प्रत्येक सिच्युएशन आहे. तुम्ही प्रॅक्टिकली करून बघू शकता. किंवा पहिला ऑफ आहे, दुसरा ऑफ आहे, तिसरा ऑन आहे, किंवा तिन्ही ऑफ आहेत. आणखी काय शक्यता आहे सांगा. किती झाले हे. 1 2 3 4 5 6 7 8. आणखी काय शक्यता आहे. तीन लॅम्पसाठी हां यस. आणखी काय शक्यता. एका लॅम्पसाठी दोन पॉसिबिलिटी, दोन लॅम्पसाठी चार पॉसिबिलिटी, तीन लॅम्पसाठी 8 पॉसिबिलिटी. मग 4 लॅम्पसाठी किती पॉसिबिलिटी येतील. 5 लॅम्पसाठी किती पॉसिबिलिटी. 6 साठी 7 साठी 128. 8 साठी 9 साठी 512 आणि 10 साठी 1024. म्हणजे जर आपण 10 लॅम्प गृहीत धरले रूममध्ये तर त्यांच्या ऑन आणि ऑफच्या अशा टोटल पॉसिबिलिटीज किती होणार आहेत. 1024. यामध्ये एक लॉजिक असतं. एका लॅम्पसाठी 2 पॉसिबिलिटी म्हणजे बेस 2. मग बेस 2 .
एका लॅम्पसाठी 2⁻1 म्हणजे 2, 2 लॅम्पसाठी 2 स्क्वेअर म्हणजे 4, 3 लॅम्पसाठी 2 क्यूब म्हणजे 8, 4 लॅम्पसाठी 2⁻4 म्हणजे 16, 5 लॅम्पसाठी 2⁻5 म्हणजे 32. अशा प्रकारे हे वाढत जातात. म्हणजे जर 10 लॅम्प असतील तर टोटल नंबर ऑफ वेज किती? 2⁻10. टोटल नंबर ऑफ वेज किती? 10 लॅम्पसाठी त्यांच्या ऑन ऑफच्या पोझिशन्सचे 2⁻10. इथपर्यंत लक्षात आलंय काय केलंय ते? म्हणजे इन जनरल कुठल्याही लॅम्पची संख्या असेल, समजा लॅम्पची संख्या n आहे, तर त्याचे ऑन ऑफच्या पोझिशनच्या सगळे पॉसिबल वेज किती झाले? 2⁻n. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? आता हेच तर डिजिटल सिस्टीम किंवा बायनरी नंबर सिस्टीम याचे बेसिक इथेच आहेत, जे आपण पाहणार आहेत आपल्या मॅथमॅटिकल लॉजिक या सेक्शनमध्ये. प्रोबॅबिलिटीमध्ये पण याच्याशी रिलेटेड बरेच एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही कॉईन्सचे एक्झाम्पल घ्या. एक कॉईन टॉस केलं, किती पॉसिबल वेज काय काय आहेत? एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. म्हणजे पॉसिबल वेज 2च झाले एका कॉईनसाठी, हेड मिळणार किंवा टेल मिळणार. 2 कॉईन टॉस केले, काय होणार? दोन्ही कॉईनवरती हेड मिळेल किंवा दोन्ही कॉईनवरती टेल मिळेल, किंवा पहिला हेड दुसरा टेल, पहिला टेल दुसरा हेड. बरोबर आहे, 4च पॉसिबिलिटी येतील. प्रोबॅबिलिटीमध्ये लिहिला होतास अशा प्रकारचं टेबल, हे व्हॅल्यूज 10th मध्ये असताना, आठवत आहे? जर 3 कॉईन असतील तर त्याच्यासाठी एवढे नंबर ऑफ वेज, तिन्हीवरती हेड, तिन्हीवरती टेल, हेड हेड टेल. बरोबर आहे, HHT, HTH, HTT, आठवत आहे ते 8 नंबर ऑफ वेज. हां, तेच आहे हे. फक्त हे जर जास्त संख्येने आलं तर काय, तर बेसिक व्हॅल्यू 2 आहे, कारण एका कॉईनसाठी 2च पॉसिबल व्हॅल्यू आहेत, हेड किंवा टेल. एका लॅम्पसाठी 2च पॉसिबल व्हॅल्यूज आहेत, ऑन किंवा ऑफ, म्हणून बेस 2. आणि मग किती लॅम्प आहेत? n. टोटल नंबर ऑफ वेज झाले 2⁻n. इथे 10 लॅम्प आहेत, म्हणून त्या लॅम्पच्या ऑन ऑफच्या टोटल नंबर ऑफ पोझिशन्स किती झाल्या? 2⁻10. इथपर्यंत क्लिअर आहे? आता सांगा, समजा हे 2 लॅम्प आहेत. आपली कंडिशन आता विचारात घ्यायची आहे. रूम कॅन बी इल्युमिनेटेड. रूममध्ये 2च लॅम्प आहेत. समजा ही पहिली कंडिशन विचारात घेतली, दोन्ही ऑन, दोन्ही लॅम्प ऑन असतील, रूममध्ये रूम इल्युमिनेट होईल की नाही? येस ऑर नो? रूममध्ये 2 लॅम्प आहेत, दोन्ही लॅम्प ऑन केले, रूम इल्युमिनेट होईल की नाही होणार? होणार. समजा पहिला लॅम्प ऑन आहे, दुसरा ऑफ आहे, रूम इल्युमिनेट होणार की नाही होणार? होणार. पहिला ऑफ आहे, दुसरा ऑन आहे,
रूम इलिमिनेट होणार की नाही? येस, होणार. होणार. आणि दोन्ही लॅम्प ऑफ आहेत, रूम इलिमिनेट होणार की नाही होणार? नाही. नाही होणार. म्हणजे जर 2 लॅम्प असतील तर 4 पैकी 3 सिच्युएशन, 3 कंडिशन्स अशा आहेत की रूम इलिमिनेट होतीये, पण एकच कंडिशन अशी आहे की रूम इलिमिनेट होत नाही, आणि ती कंडिशन म्हणजे दोन्ही लॅम्प ऑफ असण्याची. क्लिअर? 2 लॅम्पचं क्लिअर झालं? Yes. आता 3 लॅम्पची सिच्युएशन बघा. रूममध्ये समजा 3 लॅम्प आहेत. या सिच्युएशनला रूम इलिमिनेट होईल की नाही होणार? होईल. ओके, येस ऑर नो मध्ये मला फक्त सांगत चला पटापट. येस. सेकंड कंडिशनला Yes. येस. थर्डला, Yes. Yes. फोर्थ, Yes. फिफ्थ, सिक्स्थ वन, Yes. सेवन्थ वन, Yes. एट्थ वन. No. No. म्हणजे याही ठिकाणी जेव्हा तिन्ही लॅम्प ऑफ आहेत तेव्हा रूम इलिमिनेट होत नाही, पण बाकी 7ही सिच्युएशनमध्ये रूम इलिमिनेट होतीये. ओके, आता हा असाच टेबल एक्सटेंड केला 10 लॅम्पसाठी तर टोटल नंबर ऑफ वेज येतात 2⁻10 म्हणजे 1024 एवढे. ते 10 लॅम्पच्या दृष्टीनं रूम इलिमिनेट होणार नाही याची सिच्युएशन काय असेल? -1. रूम इलिमिनेट होणार नाही. All lamps are off. ऑल लॅम्प्स आर ऑफ. बरोबर आहे का? ज्या कंडिशनला, ज्या कॉम्बिनेशनला, ज्या सिच्युएशनला सगळे लॅम्प ऑफ असतील 10च्या 10, रूम इलिमिनेट होईल का? No. नो. पण एक जरी लॅम्प ऑन केला कुठलाही तर रूम इलिमिनेट होणार. मग 1 ऑन करा, 2 ऑन करा, 3 ऑन करा, जे आपण सुरुवातीला इथे लिहिलं होतं. 1 किंवा त्यापेक्षा जास्त कितीही लॅम्प ऑन केले तरी रूम इलिमिनेट होणारच आहे. म्हणजे या 1024 नंबर ऑफ वेज पैकी एकच सिच्युएशन अशी असेल की ज्या सिच्युएशनला रूम इलिमिनेट होणार नाही. म्हणजे किती सिच्युएशनला रूम इलिमिनेट होईल? येस, 1024 minus 6. 1024 मायनस 1 म्हणजेच 1023. ओके, गॉट दिस? म्हणजे समजा असं गृहीत धरा इथं 10 ऐवजी 3 लॅम्प्स इन ए रूम असं म्हटलं असतं. सेम क्वेश्चन, फक्त 3 लॅम्प म्हटलं असतं. काय झालं असतं? या 8 पैकी किती सिच्युएशनला रूम इलिमिनेट होतीये? 7. बरोबर आहे. आता हे 3च लॅम्प होते त्यामुळे लिहिता येणं कन्व्हिनियंट आहे. 8च्या 8 सगळे नंबर ऑफ वेज. पण 10 लॅम्पसाठी हे 1024 एवढ्या सगळ्या व्हॅल्यू कशा लिहित बसणार? म्हणून लॉजिक महत्वाचं आहे. इथं थोडासा उलट विचार केला. त्यांनी काय विचारलं? रूम इलिमिनेट कधी होईल?
आपण काय काढलं, रूम इल्युमिनेट कधी होणार नाही. टोटल नंबर ऑफ वेज मधून 1024 काय आहेत, त्या लॅम्पचे टोटल नंबर ऑफ पोझिशन्स आहेत वेज, त्यातली एकच पोझिशन अशी असणार प्रत्येक ठिकाणी की जेव्हा सगळे ऑफ आहेत, सगळे ऑफ अशी एकच कंडिशन असणार आहे, तेव्हाच फक्त रूम इल्युमिनेट होणार नाही, बाकी प्रत्येक वेळी रूम इल्युमिनेट होणार. ओके, गॉट दिस? Yes, sir. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी 7 लॅम्प असते तर रूम इल्युमिनेट होण्याचे नंबर ऑफ वेज किती सांगा बरं? सात लॅम्प असते रूम मध्ये तर फर्स्ट टाइम त्याला वेळ लागेल अंडरस्टँडिंगला, पण आता एकदा लक्षात आलंय म्हटल्यानंतर आपलं त्याला एवढं सगळं काम प्रत्येक वेळी नाही करायचं आहे. तुम्हाला ते कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. 127 काय करायचं, आधी 7 बल्ब आहेत, त्यांचे टोटल नंबर ऑफ वेज म्हणजे 2�7 आणि त्यातून मायनस करायचं आहे 1. 2�7 म्हणजे 128 मायनस 1, सो इट इज 127. 7 लॅम्प असतील तर कळलं? आता किती लॅम्प आले तरी हा प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. हो. मग n नंबर ऑफ लॅम्प असतील तर काय होईल सांगा बरं? n-1 नाही, 2⁻n आणि -1. हा जो -1 आहे म्हणून मुद्दाम मी आधी हा 1024 सेपरेट काढला आणि मग -1 केला. काही जण काय करतात, ह्या 10 मधूनच 1 मायनस करून टाकतात, म्हणजे 2 होतो 2⁹. असं नाही आहे. त्या 1024 हा पूर्ण 2⁻n त्यातून -1 आहे. ओके, गॉट दिस? Yes, sir.